तर नमस्कार भावांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे बघा रंगपंचमी आणून आलतो पजागड आणि पजाचा मोबाईल बघा. मोबाईलला काय पण उद्या आपण मोबाईल बघायचं काय थांबवायचं नाही. भाऊचा 15-20 मिनिट वेट केलाय उन्हात ना, आता सावली चालू आहे तरी मनवाई नाही. कपडे बदला लागले म्हणते, कपडे बनवायला लागलाय का बदला लागलाय कळलं नाही आम्हाला. आला 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 आणि ते पण मोठ्या भावाचा शर्ट घालून आलाय. क्या गुंडा बने का रे तू. तिथनं डायरेक्ट राजाड आलो बघा. राजाड येऊन अंडी घेऊन थांबलेलो आम्ही, पण राजा हे जाऊ अजून बाहेर म्हणून त्याचा वेट करत बसलेलो आणि तेवढ्यात आला बघा. मग काय डायरेक्ट भुकना केला. न सगळ्याची थोबाड रंगवून डायरेक्ट निघालो बघा आपल्या यशागड. आणि पब्लिक असं बघत होती का काय आम्ही एलियनच आहे. पब्लिकचं रिएक्शन काहीतरी वेगळंच येत होतं. पहचाना मुझे. यशाच्या घरी तर आलतो, पण काय भाऊ बाहेरच निघत नव्हता. म्हणला आता आपल्यालाच काहीतरी करायला लागते. मग डायरेक्ट घुसलो बघा घरात आणि डायरेक्ट उचलला त्याला. इकडे घेतल आजा मेरे भाई, ए बढिया बढिया. आणि परत आपल्या गाडीत चार्जिंग संपलं म्हणून डायरेक्ट पजाची गाडी घ्यायला आलो बघा. आणि पजाची गाडी घेऊन डायरेक्ट निघालो बघा शुभ्याकडे. शुभ्याकडे तर आलतो, पण शुभ्या काय कामावर असल्यामुळे त्याला काय लावलाच नाही. तिथं आलो बा आपल्या रोहित्याकडे, पण ह्यो काय कडीच उघडत नव्हता दाराची. हे उघड उघड लवकर अपदा करीन परत. वायरी तू म्हणला अंडी फोड ना बाहेर खाली ए खाली चल, खाली चल, खाली चल आयला, खाली चल रे, चेष्टा नाही करत. चला चला. हा भरवा, काय भरवा आहे ते भरवा. त्याच्याकडनं तर आलो, पण हे काय तर यांनी असलं घेतलेलं बघा. त्याचा वास तर एवढा बेकार येत होता, पण आम्हाला कोण बंदाच गावत नव्हता वाचायला. असला काहीतरी उपक्रम काय तर रोग होते का काय काय चेष्टा करते. ए नो एक अंड राहू दे यार, सगळी फोडली काय. अरे एक राहू दे की, ती एक राहू दे, ही एक हाय चांगलं. त्या टाके यार पलीकडच्यात वत की वास झाले. चला तर भाऊ, आता आपला ब्लॉग खूपच मोठा झालेला आहे, तर तुम्ही कंटिन्यू आपल्या पार्ट 2 ला. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला फॉलो करून जावा.